गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून अग्नितांडव सुरू असल्याचं चित्र समोर आलंय। 18 एप्रिल रोजीच्या मध्यरात्री तपोवन रोड येथील एका प्लायवूडच्या फॅक्टरीला आग लागली होती। त्यातच एक संध्याकाळच्या दरम्यान द्वारका उड्डाण पुलावर अचानक एका गाडीने पेट घेतल्याचं चित्र समोर आलंय। त्यातच अजून एक आगीची घटना समोर आली आहे, ती म्हणजे नाशिक संभाजीनगर रोडवर असलेल्या फर्निचर दुकानाला भीषण आग लागली। मागील अनेक दिवसांपासून शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होते। याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी सायंकाळी संभाजीनगर रोडवरील शिवाई फर्निचर या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जाते। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 ते 4 गाड्या घटनास्थळी दाखल होत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होते। आगीच्या तीव्रतेमुळे शेजारच्या इमारतींनी नाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती, मात्र सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला गेलाय। या संपूर्ण घटनेची चौकशी प्रशासनाकडून सुरू आहे। तसेच या घटनेने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गर्दी हटवून बचाव कार्य सुरू ठेवले होते। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।